काळ बदलतो तसे नेतेही बदलतात. बाळराजे पाटील यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेशिस्त आणि गोंधळ वाढल्यामुळे मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी स्पष्ट प्रतिक्रिया बाळराजे पाटील यांनी दिली. त्यांनी म्हटलं की काळ बदलतो तसे नेतेही बदलतात. आम्ही पक्षनिष्ठा आणि शिस्त महत्वाची मानतो, पण जेव्हा पक्षातच शिस्त उरली नाही तेव्हा योग्य मार्ग निवडावा लागतो. भाजपामध्ये प्रवेशानंतर त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत सांगितले की विकास आणि स्थिरतेच्या राजकारणासाठी ते भाजपासोबत काम करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना झाली आज जवळपास 26 वर्ष झाली. गेल्या 26 वर्षांपासून आम्ही आदरणीय राजन मालकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळ असतील, सर्व तरुण कार्यकर्ते असतील, हे सगळेजण अतिशय प्रामाणिकपणानं 25-26 वर्ष त्या पक्षाची आम्ही सेवा केली. तो पक्ष आमच्या तालुक्यामध्ये कसा वाढेल त्याच्यासाठी आम्ही एकदम प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु अलीकडच्या काळामध्ये जसा काळ बदलतो तसं नेत्यांचे विचार देखील बदलत असतात. म्हणून कदाचित अलीकडच्या काळामध्ये नेत्याला शिस्त राहिली, परंतु त्या पक्षाला आता अजिबात शिस्त राहिलेली नाही. पण आमच्यासारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना कुठं तर त्या ठिकाणी लांब जाताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतंय. म्हणून अलीकडच्या काळामध्ये एक निर्णय घेतला की बाबा जिथं आपला सन्मान होत नसेल तिथं वारंवार आपला अपमान होत असेल आणि ज्या पक्षामध्ये आपण 25-26 वर्ष झाले आपण काम करतोय त्या पक्षाला आता शिस्त राहिली नसेल तर आपण तो पक्ष वेळीच त्या ठिकाणी सोडला पाहिजे. आणि आज आपण बघतोय केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे परंतु संबंध देशामध्ये आज भाजपचं वातावरण आहे, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतः त्या ठिकाणी आहे. म्हणून आमचा जो अनेक वर्षापासूनचा जो बाबूराव पाटलाचा विचार करणारा जो गट आहे त्या गटाने निर्णय घेतला की आपण भाजपच्या पाठीमागे गेलं पाहिजे, आपली संघटना भाजपच्या पाठीमागे गेली पाहिजे. म्हणून आम्ही सगळेजण, केवळ मी नाही परंतु राजन मालकांच्या नेतृत्वाखाली यशवंतच्या माने असतील, आमचे बंधू अजिंक्य राणा असतील, तालुक्यातील सर्व सहकारी असतील, तरुण असतील, सर्व ज्येष्ठ असतील, सगळ्यांनी एका दिल्याने एका विचारानं आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. परंतु आज हा फक्त औपचारिक प्रवेश होता नेते मंडळींचा, परंतु येणाऱ्या 10 दिवसामध्ये स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मोहोळा त्या ठिकाणी येणार आहेत. आम्ही त्या ठिकाणी लोकनेते परिवारातील राजन पाटलाची काय ताकद आहे ते आम्ही मोहोळच्या त्या सभेमध्ये